आज आपण एक छोटी पण आयुष्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलवणारी अत्यंत मार्मिक अशी कथा बघणार आहोत. एक श्रीमंत बाई असते. सगळं वैभव असूनही तिचं मन मात्र अस्वस्थ असतं. थोडक्यात काय तर तिच्या मनाला अक्षय आनंदाची आस होती. नेमका तोच तिला मिळत नव्हता. तिने पुष्कळ डॉक्टरांचा सल्ला घेतला. अखेर मानसोपचार तज्ज्ञाला भेटून तिने आपली व्यथा सांगितली. तुम्हाला काय वाटतं, तुमचं सुख कशात आहे? तज्ज्ञांनी त्या बाईला विचारलं. ती म्हणाली, हे मला समजत असतं तर मी तुमच्याकडं आले असते का? तज्ज्ञाने तिला पुढल्या आठवड्यात बोलावलं. आज मी अशा एका बाईची ओळख करून देणार आहे जी अत्यंत समाधानी आहे. ती माझ्या ऑफिसमध्ये रोज झाडू मारते. मी तिला कधीही दुःखी बघितलं नाही. ती सतत गात असते. तिच्या ह्या आनंदी स्वभावामुळे ऑफिसमध्ये येणारी माणसंही आनंदी होत असतात. ती श्रीमंत बाई आश्चर्याने म्हणाली, ही बाई मला आनंदाचा मंत्र देणार? तिची आणि माझी काय बरोबरी? तुम्ही निदान आमच्या दोघीत केवढा फरक आहे याचा तरी विचार करायचा. तज्ज्ञ किंचित हसला आणि म्हणाला, तुम्ही म्हणता ते सर्व बरोबर आहे. माझ्या झाडूवालीची आणि तुमची बरोबरी होऊच शकणार नाही. परंतु तुम्ही तिची गोष्ट ऐका. तुम्हाला पटली आणि तुमचा आनंद तुम्हाला मिळाला तर मला समाधान वाटेल. तिचे बोलणे निरर्थक वाटले तर सोडून द्या. तज्ज्ञाने झाडूवालीला बोलवलं. विनम्रपणे ती थोड्याशा अंतरावर बसली. प्रणाम केला आणि ती बोलू लागली. बाई, तुमच्यासारखं माझं जग मोठं नाही आहे. माझ्या छोट्याशा आयुष्यात मी खूप सुखी होते. नवरा चांगला होता. छान मुलगाही होता. अचानक नवऱ्याला ताप आला. त्याला हिवताप झाल्याचे उशिरा कळले. औषधे बदलूनही उपयोग झाला नाही. थोड्याच दिवसांनी माझा नवरा आम्हाला सोडून गेला. ते दुःख पचवायला मला फार वेळ लागला. नशिबाने माझ्यावर पुन्हा एकदा अन्याय केला. आमचा तरणाटाठात मुलगा अपघातात वारला. त्याच्या बाईकला कोणीतरी धडक दिली. या आघाताने मला कशातच आनंद वाटेना. एक दिवस मी निराश अवस्थेत कामावरून परतत होते. रात्र झाली होती. थंडी वाढली होती. दार उघडत असताना मांजराचं एक छोटंसं पिल्लू घराच्या पायरीवर दिसलं. ते थंडीनं खूप कुडकुडत होतं. बहुधा उपाशीही असावे. त्याची दया येऊन मी त्याला घरात आणलं. दूध पाजलं. तासाभरात ते पिल्लू तरतरीत झालं. आनंदाने माझ्या भोवती बागडू लागलं. त्याचा आनंद पाहून मलाही आनंद झाला. अचानक माझ्या लक्षात आलं की एक छोट्या कृतीने मी एका पिल्लाला एवढा आनंद देऊ शकले. असाच आनंद मी आजूबाजूच्या लोकांना दिला तर माझ्याही जीवनात केवढा आनंद निर्माण होईल. तेव्हापासून मी ठरवलं की इतरांना आनंद देत राहायचं. दुसऱ्या दिवशी मी ताजी बिस्किटं बनवली आणि आजारी शेजाऱ्यांना नेऊन दिली. त्याला लवकर बरा हो म्हटले. मला वाटलं नव्हतं की माझ्या जाण्याने आणि एवढ्याशा भेटवस्तूने त्यांना एवढा आनंद होईल. त्यानंतर मी ठरवले की रोज कोणा एकाला तरी आनंद द्यायचा, मदत करायची. माझे हे व्रत अनेक वर्ष अव्याहत चालू आहे. मला वाटते माझ्या एवढे समाधानी आणि आनंदी कोणीच नसेल. मी रोज शांत झोपते आणि सकाळी आनंदाचा विचार करतच उठते. तिची कथा ऐकत असताना श्रीमंत बाईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आपण श्रीमंतीत जगलो पण पैशाने न मिळणारा आनंद आपल्याला कधीच मिळाला नाही, सापडलाही नाही असे वाटून ती बाई मनोमन शरमली. त्यावर झाडूवाली म्हणाली, तुम्ही किती आनंदी आहात, सुखी आहात यात जीवनाचं सौंदर्य अजिबात नाही. तुम्ही इतरांना किती आनंदी केलं यातून तुमच्या जीवनाचं सौंदर्य मोजता येतं. आयुष्याचे ध्येय आनंद मिळवणे हे नसून आनंदाचा प्रवास करणे हे आहे. आनंद उद्या मिळेल म्हणून वाट पाहायची नसते. तो आजच मिळवायचा असतो. आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून नाही. आनंदी राहणे हा आपला स्वतःचा वैयक्तिक निर्णय असतो. तुमच्याजवळ काय आहे त्यामुळे आनंदी आहात की नाही हे ठरत नाही. तुम्ही काय आहात आणि दुसऱ्यांसाठी किती आनंद देऊ शकता यावरच आनंदाचे गणित सोडवता येते. श्रीमंत बाई अगदी भारावून जाऊन झाडूवालीचे शब्द मनात साठवत होती. तज्ज्ञाने तिच्याकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले. ते सर्व ऐकून श्रीमंत बाई म्हणाली, आज मला आयुष्याचं जे गुपित कळलं आहे त्यासाठी मी माझी सर्व दौलत द्यायला तयार आहे. मला वाटले होते एक झाडूवाली मला काय ज्ञान देणार, परंतु तिने जे सोपं करून सांगितलं त्याला अगदी तोडच नाही. आजपासून मीही आनंदात राहणार आणि माझा आनंद इतरांना वाटत राहणार. आनंदाची ही सोपीशी व्याख्या आपणही शिकूया. आजपर्यंत आपण विचार केला असेल हे स्वानंद काय आहे? या मॅसेजचा अर्थ म्हणजे स्वानंद.
आपल्या आजूबाजूला आनंदच आनंद आहे, पण तो पैशाने मिळेलच असं नाही. त्याचा उपभोग घेण्याची कला विकसित केली पाहिजे. सर्व खेळ हा विचारांचा आहे. रामकृष्ण हरी.